तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो म्हणजे जयंतरावने त्यांच्याकडे मांडलं ते. पहिली गोष्ट म्हणजे ज्या वेळेला तुमच्याच चॅनलवरती, तुमच्या नाही चॅनलवरती ज्या वेळेला एक बातमी येते अशा प्रकारच्या खोट्या यादीची, आणि त्याच्यानंतर ती 6 वाजता गायब होते. ती 6 वाजता गायब होते का, त्याच्यावरती त्यांनी विचारलं की तुमच्याकडे कोणी तक्रार दिली का, काय दिली का, त्या संपूर्ण बातमीबद्दल किंवा त्या यादीबद्दल निवडणूक आयोगाला काहीच माहित नाही. केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोग ते म्हणाले की आम्हाला ह्यातलं काहीच माहित नाही, माहिती घेऊन सांगतो. ते म्हणाले आम्ही माहिती घेऊन सांगतो. आता प्रश्न असा आहे की त्यांच्या वेबसाईटवरनं गायब झाले, ज्या तुमच्या चॅनलवरती दाखवल्या गेल्या आहेत. मग जर समजा त्या चॅनलवरती दाखवल्यानंतर जर त्या याद्या गायब होत असतील आणि निवडणूक आयोगाला जर समजा ती गोष्ट माहिती नसेल, तर मग हे कोण करतंय, हे कोण काढतंय आणि कोण घालतंय, हा तो प्रश्न आहे. आणि ही गोष्ट त्यांना विचारली गेली, त्याच्यावरती ते बोलले की आम्ही चौकशी करून सांगतो. महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीच्या 1 महिना आधी त्या पत्राला कुठलाही प्रतिसाद आयोगाकडून मिळणार नाही असं तुमचं म्हणणं आहे. मग जर त्या पत्राला जर प्रतिसाद मिळाला नसेल तर आता तुम्ही सगळी एक्सरसाइज करताय, त्याला प्रतिसाद मिळण्याची कशावर? 12 ऑगस्टला आम्ही 19 ऑक्टोबरला हे पत्र कार्यालयात नेऊन दिलेलं आहे. केंद्रीय आणि त्यांना भेटलोय आमचे प्रतिनिधी म्हणून जितेंद्र रावळजी स्वतः जाऊन तिथं 2-3 जण जाऊन भेटले, त्यांना हातात दिलं, पण त्याचा कोणताही कॉग्निजन्स त्यांनी घेतला नाही. आणि केंद्रीय निवडणूक आयोगालाही हे पत्र पाठवण्यात आलेलं आहे 1 महिना आधी विधानसभेच्या, आणि त्यात कॅटेगरिकली म्हटलेलं आहे की सोयीची नावं ठेवतायत, गैरसोयीची नावं काढतायत, खाली कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत, हिरव्या पेनाने टिक करा, सोयीची असतील ती, गैरसोयीची असतील ती लाल पेनाने टिक करा, लाल पेनाची नावं उडवण्याचा कार्यक्रम झाला. हे आम्ही सर्रासपणाने आधी 1 महिना आधीच त्यांना, कारण हे चाललं होतं ग्रासरूट लेवलला आणि कुणीतरी हे मॉनिटर करत होतं, हे कळत होतं आम्हाला, म्हणून आम्ही तक्रार केली. पण निवडणूक आयोगाने कोणता प्रतिसाद दिला नाही. निवडणूक आयोगाची स्टाईल अशी आहे की कोणी कुठल्याही राजकीय पक्षाने तक्रार करायची, ती त्यांना बाजूला गुंडाळून ठेवण्याची त्यांची प्रथा दिसते. आता हे महाराष्ट्रात चालून देणं शक्य होणार नाही, कारण प्रत्येक वेळेला अशा कृतीने सगळ्या कृत्या अशा करायच्या आणि निवडणुका वेगळ्या दिशेने न्यायच्या असं महाराष्ट्रातल्या जनतेला वाटतंय. आणि म्हणून त्याच्यासाठी आम्ही एकत्रितपणानं आपल्याला निवडणूक आयोगाला सगळी माहिती दिलेली आहे. माझ्याकडे हे सगळे पुरावे आहेत, घर डॅश आहे, 0 नंबर आहे. एक मिनिट, ती फक्त यादी एकदा वाचून बघा, एकेका घरात किती. आता फोटो बघाशी तुम्ही दाखवलेत ना, हे जरा आपण ऐका. आता ही सुषमा गुप्ता नालासोपारा मतदारसंघ, या बाईचं नाव दुपारी 3ला होतं, 6ला गेलं, कुणी काढलं हा प्रश्न आम्ही विचारला. 12 ऑगस्टला झालेली ती घटना आहे, पण अद्यापर्यंत त्यांना माहित नाही की हे त्यांनी चौकशी केली नाही निवडणूक आयोगाने की हे का झालं, कसं काढलं, कुणी काढलं. हे मुरबाड मतदारसंघात मतदार घराच्या पुढं नुसता डॅश केलाय, घर क्रमांक नाही, नुसता डॅश असणारी 400 मत आहेत. दुसरं पुढं त्यांनी त्याच पद्धतीने पुणे कॅन्टोन्मेंट मध्ये एका याच्यात 869 घर आहेत, 869 मतदार आहेत एकाच ठिकाणी, याची तक्रार केली आम्ही. मध्य नाशिक मध्ये 813 मत आहेत. हे सगळे पुरावे आहेत याला जोडलेले, असं मोकळं बोलत नाही, विथ एव्हिडन्स आहे. 813 3829 नाशिक मध्य मतदारसंघातलं घर आहे, त्या घराचा नंबर आहे 3829 आणि 813 वोटर्स हे एका घरात दाखवण्यात आलेले आहेत. बडनेराला 0 क्रमांक, घर क्रमांक 0 असे 0 मतदार असणारे, मगाशी मी 11 सांगितलं तेवढे हे आहेत, एव्हिडन्सेस आहेत आमच्याकडं. असं नाही की हवेत बोलतोय. त्यामुळे काही मी ऐकलं. आता याच्यात विशेषतः अशोक पवार यांचा जो मतदारसंघ आहे शिरूरचा, त्यांना केसनंद गावात त्यांनी काही ऑब्जेक्शन घेतले. ऑब्जेक्शन घेतल्यानंतर घर क्रमांक 1च असणारे
188 एकाच घरात 188 मतदार आहेत आणि ते घरच नाहीये त्या गावात. आणि तसं लिहून त्यांनी लेखी तक्रार केल्यावर तिथल्या निवडणूक प्रतिनिधींनी सांगितलं की त्या मतदारांची प्रायव्हसी डिस्टर्ब होते आणि म्हणून आम्ही तुम्हाला ही माहिती देऊ शकत नाही. त्याच्यामध्ये शेवटी कायदा जो आहे तो कायदा काय सांगतो, कायदा त्यांनी असं लिहिलेलं आहे की मतदार यादीत समाविष्ट करण्यात आलेल्या मतदारांची माहिती गोपनीय स्वरूपाची आहे. त्यामुळे सदर मतदारांची माहिती ही व्यक्तिगत माहिती आहे. सदर कागदपत्रांची माहिती इतरत्र प्रसिद्ध होऊ नये या कारणाने संबंधित मतदारांची परवानगी शिवाय आपणास उपरोक्त माहिती पुरवता येत नाही. आता कायदा आहे, कायद्यामध्ये काय म्हटलंय, आम्ही तो कायदाही दाखवला निवडणूक आयोगाला. साधारणपणे 32 नंबरचा कायदा आहे की कुणी कुठलाही हे मागितला, कुणी कुठलाही हे मागितला तर तो ती माहिती आणि ते डॉक्युमेंट्स कोणत्या आधारावर रजिस्ट्रेशन झालं, कोणत्या आधारावर हे देण्यासाठी कलम 32 आहे. त्यामध्ये स्पष्टपणाने म्हटलेलं आहे की तुम्हाला ती माहिती द्यावी लागेल. हा नियम कायदा आम्हीच निवडणूक आयोगाला आता कायदे सांगतोय, त्यांचे हे कायदे ज्याप्रमाणे ते देऊ शकतात. पण त्यांना दिलेलं उत्तर अशोक पवार यांना की त्याची प्रायव्हसी, आम्ही काय त्याचे खाजगी गोष्टी मागत नाही, त्याने जे निवडणूक आयोगाला सबमिट केलंय मतदार होण्यासाठी एवढीच माहिती मागतोय आणि ती देणं आवश्यक आहे असं निवडणूक आयोगाच्या निवडणुकीच्या कायद्यात लिहिलेलं आहे. एक मिनिट येतोय आवाज? एक मला यातली एकच गोष्ट कळली नाही, समजली नाही, जी निवडणूक आयोग आम्हाला सांगतोय किंवा केंद्रीय निवडणूक आयोग आम्हाला सांगतोय की मतदाराची यादी ही गोपनीय असते. मला असं वाटतं मतदान हे गोपनीय असतं ना. आपण कोणाला मतदान करतोय ही गोष्ट गोपनीय असते, मतदार कसा गोपनीय असेल? जर ऑनलाईन तुम्ही जर समजा सगळ्या याद्या समजा असतात याच्यापूर्वी दाखवल्या गेलेल्या आहेत तर ती गोष्ट गोपनीय कशी असेल? आणि दुसरी गोष्ट, तिथे सीसीटीव्ही कॅमेरे तुम्ही लावता जे नंतर तुम्ही 45 दिवसामध्ये डिलीट करता. जर तुम्ही बघू शकता, आम्ही नाही का बघू शकत? बरं, निवडणूक आयोग याला निवडणुका लढवायच्या नाहीयेत, निवडणुका आम्हाला लढवायच्या आहेत. जर आम्हाला आमचे मतदार कोण आहेत हे कळले नाही, म्हणजे मला एक गोष्ट या संपूर्ण प्रकरणामध्ये मी मगाशी आपल्याला सांगायचं राहिलं, माझी ही निवडणूक याच्यामधलं जे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा याच्यामधले जे घोळ आहे याच्यावरची माझी ही दुसरी पत्रकार परिषद आहे. एक पहिली 2017ला झाली होती, मला असं वाटतं तुम्हाला माहिती असेल कदाचित. आणि त्यावेळेला पण मी ह्याच गोष्टी मांडत होतो की ह्या सगळ्या गोष्टी निवडणूक आयोग ही लपाछपी का करते. आता मगाशी आम्ही जेव्हा सांगितलं की एका ठिकाणी कुठे ते जिल्हा परिषदांच्या काही एक याद्या आल्या. आता 2022ला ती फोटो सकट, नावासकट सगळ्या याद्या आहेत 2022च्या. आणि आत्ताच्या ज्या याद्या आल्या या 2022च्या याद्या आहेत, ज्याच्यामध्ये फोटो आहे, नाव आहे, सगळं आहे. या आता जिल्हा परिषदेच्या 2025च्या याद्या आल्या ज्याच्यामध्ये फोटो काढून टाकले. हे सगळं निवडणूक आयोग स्वतः करतोय. हे का करतंय? जर समजा पारदर्शकता समजा ते आणतायत असं म्हणतायत किंवा आहे असं म्हणतायत जर निवडणुकांच्या प्रोसेसमध्ये, तर मग ह्या सगळ्या गोष्टी हे का करतायत आणि कशासाठी हा घोळ घालतायत? काय बोल ना. देवांग दवे या व्यक्तीचा एक उल्लेख या वरच्या चर्चेमध्ये करण्यात आला. हा जो सगळा घोळ आहे, याचा जो अभ्यास आहे, त्याच्या मागे ह्या देवांग दवेचा काही हात आहे का? विषय देवांग दवे ही निवडणूक आयोगाची ही एका राजकीय पक्षाची पदाधिकारी आणि हे कुठेच लागून राहिलेले नाही. त्याच्याकडे जो कंत्राट दिला आहे रिलीज करायचं पण आहे, एडिशनचं पण आहे. दोन्ही काम तो करतो आहे वेबसाईटवर आणि कारण अधिकृत कंत्राट दिल्यामुळे वेबसाईट हाताळण्याचं काम शक्य आहे आणि तिथूनच कदाचित घोळ असावा
असा आमचा गोड समज आहे. चंद्रपूर जिल्ह्यात देखील अशा प्रकारची चंद्रपूर जिल्ह्यामध्ये देखील भाजपच्या नेत्यांचे चंद्रपूरमध्ये राजुरा मतदारसंघात अजूनही गुन्हा दाखल झालेला नाही. तिथे भारतीय जनता पक्षाचं नाव घेऊन सांगतो त्यांच्या मोबाईलवरून ते सिद्ध झालं. आम्ही तक्रार केली, अद्यापही तिथे कुठे गुन्हा दाखल झाला. आम्ही पकडून दिलं, चोरी पकडून दिली, तशा प्रकारची चोरी झाली, पुराव्यासह दिलं. त्यामुळे आता ती कारवाई झाली नाही. पुढे समजू. जो विषय आहे त्याच्यामध्ये जर समजा 80 दफतरांचा पनवेलमध्ये बाळाराम पाटलांना त्यांनी उत्तर असं दिलेलं आहे ऑफिशियली आणि सगळ्यांनाच उत्तर दिलेलं आहे, ज्यांनी बातमी केलं त्यांनाही दिलं की जर 80,000 तुम्हाला वाटतं दुबार मतदार असतील तर तुम्ही 80,000 अर्ज केले पाहिजेत प्रत्येक मतदाराच्या नावाचा. याबद्दल काही बोलणं झालं का? नंबर 1. आणि नंबर 2 दुसरा प्रश्न असा आहे की आता आपण सीसीटीव्ही बद्दल बोलला, तो सीसीटीव्ही हा एक वादग्रस्त मुद्दा असं जर धरलं तर तिथे 17A फॉर्म आहे जी इलेक्ट्रॉनिक रोल असतो जो मतदान अधिकारी टिकमार्क करतात. तो अधिकाऱ्यांनी टिकमार्क केलेला रोल इलेक्शन कमिशन देत नाहीये, याबद्दल तुमचं काही बोलणं झालं का? मला एकच या सगळ्या गोष्टीवरती मला वाटतं बोलायचं आता तुम्ही जे काही सगळे कायद्याचे या देशात या पहिल्या निवडणुका नाही आहेत. याच्या अगोदर अनेक निवडणुका झाल्या, बरोबर आहे, साधारणपणे 2014च्या अगोदर, 2000 त्याच्या अगोदर या इतके वर्ष ज्या निवडणुका चालू आहेत कधी असले विषय कधी आले नाहीत, जे हल्लीच का यायला लागले. मला असं वाटतं हा एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की आता हे फॉर्म भरून मग तिकडे आता किती ते पैसे द्यायचे तर 2 रुपये पर शीट, प्रत्येक पानाला 2 रुपये द्यायचे आणि मग आम्ही पानं घ्यायची, म्हणजे त्याच्यात पण कमाई. इलेक्शन कमिशन स्टँड करतं त्याबद्दल 17 मागणारे अनेक उमेदवार आहेत. अनेक उमेदवारांनी 17 मागून देखील निवडणूक आयोग ते देत नाही. आता एक उदाहरण सांगतो की कोरेगाव विधानसभा मतदारसंघात शशिकांत शिंदे साहेबांनी विधानसभेच्या आधी अपील केलं. कलेक्टरने निर्णय दिला की 1,500 मतं आपण यादीत घ्या. तरी खालच्या अधिकाऱ्यांनी ती अपील मान्य झाल्यावर देखील त्यांची मतदार यादीत नावं समाविष्ट झाली नाही. मी मगाशी जे सांगितलं की प्रायव्हसी डिस्टर्ब होते वगैरे त्यांनी उत्तर दिलं लेखी अशोक पवारांना. तर 32 नाही 33 रजिस्ट्रेशन ऑफ इलेक्ट्रॉल रूल्स 1960 33 नंबरचा आहे. इन्स्पेक्शन ऑफ इलेक्ट्रॉल रूल्स अँड कनेक्टेड पेपर्स. एव्हरी पर्सन शॅल हॅव द राईट टू इन्स्पेक्ट द इलेक्शन पेपर्स रिफर्ड टू इन रूल 32 and to get attested copies thereof on payment of such fee as may be fixed by the chief electoral officer. हा कायदा रूल मध्ये आहे हे, तरी देखील त्यांना उत्तर दिलं की आम्ही देऊ शकत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की ह्या सगळ्या गोष्टी जिब्रिश नावं तर आणखी तो वेगळाच विषय आहे. हे सगळं आम्ही त्यांच्या निदर्शनाला आणले. आमची अशी अपेक्षा आहे की निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी या ठिकाणी जे आहेत सीओ, या दोघांनी निर्णय घेतला पाहिजे. या याद्या दुरुस्त केल्या पाहिजेत. दुरुस्त झालेल्या याद्यांवरच महाराष्ट्राच्या निवडणुका घेतल्या पाहिजेत हे आम्ही त्यांना निक्षून सांगितलेलं आहे. आणि राज्य निवडणूक आयोग हे आम्हाला म्हटले आम्ही याचा सकारात्मक विचार करू. तर मग भूमिका काय असणार? बघून आधी पहिलं याद्यात तरी एक मिनिट मगासपासून एसआयएफची आपण मागणी करतोय का? आणि बिहारमध्ये ज्या पद्धतीने एसआयआर झालेला आहे तर तशीच जर इथे झालं तर परत आपण आधीतून फुकाटच नाही का पडणार? आधी एसआयआरची मागणी ज्याचं जे उत्तर राजने दिलं की आपल्या आयुष्यातली किंवा देशाच्या आयुष्यातली ही पहिली निवडणूक नाहीये, त्याच्यामुळे हे सगळे आता पुष्पट आता का काढली जात आहेत? आतापर्यंत लोकांनी मतदान केलेलं नाही का? आतापर्यंत काही देशामध्ये सत्ताधारी जन्माला आलेले नाहीत का? आता हा जो काही खेळ चाललेला आहे हा सरळ सगळा हा खोटा कारभार चाललेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं आम्ही त्यांना जे काय सांगितले की जोपर्यंत ह्या याद्यांमध्ये सुधारणा होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नये. नोटिफिकेशन
असं आहे की आम्ही निवडणूक आयोगाला आवाहन केलेलं आहे आणि मागणी केलेली आहे की बल्कमध्ये चुका आहेत त्या तुम्ही दुरुस्त केल्या पाहिजे. आता एखाद्या मतदारातील 8,000 चुका असतील तर त्या 8,000 चुका आम्ही सबमिट करायच्या इंडिव्हिज्युअली प्रत्येक ठिकाणी. याला मग किमान 1 महिन्याचा वेळ तर दिला पाहिजे. वेळ नसल्यामुळे तुम्ही 7 दिवसात आणि 8 दिवसात करा म्हटल्यावर कोणत्या एक तर तुमच्या याद्या डिजिटल नाहीये. तुम्ही या याद्या डिजिटल का नाही करत? डिजिटल याद्या केल्या की सगळ्यांनाच सोयीचं होईल आणि तुम्हालाही सोयीचं होईल काम करायला. या याद्या डिजिटल न करण्यामागे एक षडयंत्र असं आहे की ह्या याद्या प्रिंट करणं, टाईप करणं, त्या पुन्हा त्याची कॉपी काढणं, त्याचं मग कम्पॅरिझन करणं, मग त्याच्यात दुबार मतं काढणं, या चुका काढणं हे शक्य नव्हतं. आम्ही मॅन्युअली हे सगळे काम केलेलं आहे. महाराष्ट्रातल्या 288 मतदारसंघात गेल्या 2, 2.5, 3 महिने काम करून आम्ही बऱ्याच गोष्टी काढलेल्या आहेत. हे छोटे काही उदाहरण आहेत. आणखी उदाहरणं आम्ही देऊ शकतो. आम्ही वाट बघतोय निवडणूक आयोग काय करणार आहे. एकच मिनिट मगाचपासून प्रश्न विचारतो, पण तत्पूर्वी एक सांगतो की निवडणूक आयोगाचं काम व्यवस्थित पद्धतीने निवडणुका पार पाडणं हे आहे. आणि त्या निवडणुकीच्या प्रक्रियेत समजा आमच्या राजकीय पक्षाकडनं त्यांच्या नियमाचं कुठे उल्लंघन झालं किंवा आणखी कुठे चूक झाली तर आम्हाला कायद्याचा दंडुका दाखवला जातो करप्ट प्रॅक्टिस म्हणून. आता आमचं म्हणणं असं आहे की ही निवडणूक आयोगाची करप्ट प्रॅक्टिस आहे. ही निवडणूक आयोगाची करप्ट प्रॅक्टिस आहे. ज्याप्रमाणे स्वतः शिवसेना प्रमुखांना ती शिक्षा भोगावी लागली होती. त्यांचं 6 वर्ष मतदानाचा अधिकार हिरावून घेतला गेला होता. आता निवडणूक आयोगाला आणि निवडणूक आयुक्तांना काय शिक्षा करायची जर त्यांनी सुधारणा केली नाही तर? कारण ही निवडणूक प्रक्रियेतली निवडणूक आयोगाची करप्ट प्रॅक्टिस आहे. हा भ्रष्टाचार आहे. एक त्याचा प्रश्न उद्या म्हणजे मग तुम्ही यांना विचारा. मतदार याद्यांमधला जो घोळ आहे राष्ट्रीय स्तरावर त्याचा फायदा एनडीएला होतो आहे आणि राज्य स्तरावर त्याचा फायदा या निवडणुकीत आपलाही आरोप आहे आणि संशय उपस्थित झाले की महायुतीला झालाय. तर असं हे लक्षात घेता किंवा हे आरोप लक्षात घेता निवडणूक आयोग मग केंद्रीय असेल किंवा राज्यातला भाजपसाठी हस्तक म्हणून किंवा भाजपच्या दबावाखाली काम करतोय असा तुमचा आरोप आहे का? त्याच्याबद्दल आम्ही स्पष्ट पत्र दिलेलं आहे ज्याचा वारंवार आता उल्लेख झालाय की गेल्या विधानसभा निवडणुकीच्या आधी 1 महिना अगोदर एक व्यवस्थित स्पष्ट शब्दामध्ये पत्र दिले. त्याच्यात भारतीय जनता पक्षाचं नाव लिहून आम्ही ते पत्र दिलेलं आहे. आणि नसेल तर भारतीय जनता पक्षाने आज आमच्या शिष्टमंडळात घ्यायला पाहिजे. आज किंवा काल येऊ शकले नसतील तर त्यांनी सांगा उद्या येतो. आम्ही सगळे मिळून जायला तयार आहोत. आता हा प्रश्न जो आहे हा चेंडू भाजपच्या कोर्टात आहे. त्यांचं जर का त्यांची जर काही ढवळाढवळ नसेल तर त्यांनी आमच्या शिष्टमंडळात सामील व्हावं आणि आम्ही जी मागणी करतो ती त्यांनी करावी. तुम्ही एक काम करता, एक मिनिट माफ करा, तुम्ही फक्त हात वरती करा. आम्ही सांगू कोणाला बोलायचं. कलकलाट करण्यापेक्षा ना तुम्ही फक्त हात वरती करा. आम्ही फक्त सांगतो की बाबा तू बोल एवढं. आता बोल. तुम्ही ज्या मतदार याद्यांचं आता उदाहरण दिलं की याच्यात ऑब्जेक्शन आहे अशा किती कॉन्स्टिट्युएन्सीजचे ऑब्जेक्शन आम्ही आता काही प्रमुख कॉन्स्टिट्युएन्सीची उदाहरणं दिलेली आहेत. महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघात हे काम चालू आहे. स्थानिकदृष्ट्या त्याची ऑब्जेक्शन सबमिट होतील. परंतु बल्कमध्ये हे झालेलं आहे, फ्रॉड आहे हा असं आम्हाला वाटायला लागले. तर ते निवडणूक आयोगाने पुढाकार घ्यावा ना. आम्ही 2 हे असतात. एक म्हणजे फोटो आयडेंटिटी सेम आहे असे बघून ते नावं बाजूला काढता येतात. त्याचं एक वेगळं सॉफ्टवेअर आहे. नावं एकत्रित करून सगळी नावं कम्पेअर करून ती डुप्लिकेट झाली असतील तर ती नावं बाजूला काढायला सॉफ्टवेअर आहे. ही सॉफ्टवेअर 2019च्या निवडणुकीच्या आधी वापरलं जायचं. पण दुर्दैवाने 2022-23 नंतर हे वापरलंच नाही. तर आम्ही त्यांना कालच विनंती केली की हे सॉफ्टवेअर वापरा आणि हे डुप्लिकेशन जे आहे ते काढून टाका. त्यांनी केलं पाहिजे. एकच मी सांगतो, आमच्या लोकांनी त्या ठिकाणी जे ऑफिसर आहेत, अधिकारी आहेत, त्यांच्याकडे हरकती घेतलेल्या आहेत. पण ते सरळ सांगतात की आमच्या राज्य निवडणूक आयोगाला आम्हाला हा अधिकार किंवा आम्ही हरकती घेण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आम्ही काही हस्तक्षेप करू शकत नाही. हा फार मोठा गंभीर त्या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला आहे. जर बोगस नावं दाखवली तर त्या बोगस नावाच्या सगळं हरकत घेतल्यानंतर त्याची चौकशी करायला पाहिजे. ते सरळ हारवरती करतायत प्रांत किंवा तिथल्या निवडणूक अधिकारी. आता आम्ही प्रत्येक पक्षाने त्या कार्यकर्त्यांना आपापल्या ठिकाणची सर्वेक्षण करून जी बोगस नावं
आहे ती काढून तुम्ही म्हणाला त्या प्रश्नाने आम्ही राज्यावर गोळा करणार आणि निवडणूक आयोगाला देणार, त्याला आम्हाला वेळ पाहिजे. एक असं आहे, 2 मिनिटं, एकच असं आहे की त्यांच्याकडे वेगळे टूल आहेत, डाटा मॅचिंग सिस्टीम, AI आधारित टूल्स आहेत, डिजिटल ऍप्स आहेत, असे आहेत, ते वापरावे. आणि सगळ्यात महत्वाचं मला आपल्या मार्फत आवाहन करायचंय, आम्हाला निवडणूक आयोगाकडून उत्तरं पाहिजे. भारतीय जनता पक्षाच्या विरोधी ही आमची हे नाही आहे, त्यामुळे त्यांच्या प्रवक्त्यांनी आम्हाला उत्तर देणं अभिप्रेत नाहीये. आम्हाला निवडणूक आयोगाने उत्तर द्यावं. आम्ही निवडणूक आयोगाकडे गेलो नाही तर तासाभरात तुम्ही जाल दुसरीकडे आणि याला उत्तर मागा. आम्हाला आम्ही त्यांना बोलवलेलं होतं आणि त्यांनाही त्रास कदाचित होत असेल तर देत नाही. निवडणूक आयोगाने मला एकच मिनिट मला असं वाटतं मी थोडंसं काय हे प्रश्न संपणार नाही. यातला एकच सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे की निवडणूक यादीमध्ये घोळ आहे. निवडणुकीच्या यादीतले घोळ दोन्ही राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगातल्या प्रतिनिधींना आम्ही त्यांच्यासमोर ठेवलेले आहेत. ते सुधारले पाहिजेत आणि ते सुधारून विरोधी पक्षाचं समाधान झालं पाहिजे, सत्ताधारी पक्षाचं समाधान झालं पाहिजे, कोणाचंही. परंतु जे निवडणुका लढवतात मला असं वाटतं त्या राजकीय पक्षाचं समाधान झाल्याशिवाय त्यांनी निवडणुका घेऊ नयेत. आणि ही अत्यंत आमची रास्त मागणी आहे, याच्यात काहीच गैर नाहीये. मला असं वाटतं निवडणूक आयोगाने या गोष्टींचा विचार करावा. त्याच्यामध्ये इतर वेगवेगळे कायदे आणूच नाहीत. सोपी गोष्ट आहे ना ही. ह्याच्यामध्ये काही कॉम्प्लिकेटेड असण्याचं काही कारणच नाहीये. आम्ही काही क्लिष्ट काही विषय बोलतच नाही आहोत की बाबा आम्ही मतदार याद्या दाखवलेल्या आहेत, मतदार याद्यांमध्ये बाबा घोळ आहे. थांबा ना, मी पण आलो पहिला. मतदार याद्यांमध्ये घोळ आहेत आणि मतदार याद्यांमधले घोळ त्यांच्या समोर ठेवल्यानंतर मला असं वाटतं की ते आणि राजकीय पक्ष यांनी मिळून या याद्या सुधारल्या पाहिजेत आणि याद्या सुधारूनच निवडणुकांना सामोरं गेलं पाहिजे. कारण जी लोक मतदान करतायत, म्हणजे जर समजा तुम्ही एक गोष्ट बघितली असेल, यातला एकच फक्त महत्वाचा भाग सांगतो की गेल्या 2024ची जी विधानसभा इलेक्शन झाली, या विधानसभा निवडणुकीनंतर 232 जागा या ह्यांच्या युतीच्या महायुतीच्या निवडून आल्या. 232. पण या 232 जागा निवडून आल्यानंतर देखील मला असं वाटतं तुम्ही सगळेच जण त्याला विटनेस आहात, संपूर्ण महाराष्ट्रात सन्नाटा होता. ज्या प्रकारचा जल्लोष महाराष्ट्रामध्ये व्हायला पाहिजे होता त्या प्रकारचा जल्लोष महाराष्ट्रामध्ये नव्हता. हे कसलं द्योतक आहे. सर्वांना धक्का बसला, म्हणजे निवडून आलेल्यांना पण धक्का बसावा, पडलेल्यांना बसतोच, पण निवडून आलेल्यांना पण धक्का बसावा ही कोणती निवडणूक आहे. तर मला असं वाटतं की ह्या अतिशय सोपा विषय आहे. या सोप्या विषयामध्ये याद्या नीट कराव्यात आणि निवडणुकीला सामोरं जावं, एवढंच फक्त आमचं म्हणणं आहे. कारण हे काही प्रश्न थांबणार नाही. महाविकास आघाडी बरोबर दिसतात. मला असं वाटतं मी 2017ला पण दिसलो होतो. सर्वांनाच बोलवलं. प्रश्न असा आहे, मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो. ते असेल किंवा नसेल तो विषय नाहीये. प्रश्न असा आहे की या सगळ्या याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, आता निवडणूक होणार कशी होणार हे महत्वाचं आहे. कोणाबरोबर होणार हा आत्ताचा विषयच नाही. आणि ही तुमच्या जर लक्षात असेल, कदाचित त्या पत्रकार परिषदेत जर समजा तुम्ही असाल तर 2017ला पण मी हेच बोलत होतो. तेव्हा पण होती तेव्हा पण होती खरं तर याच्यामध्ये त्यावेळेला अजित पवार पण होते. त्यावेळेला यायला पाहिजे होता आणि त्यावेळेला ते तावाले बोलत पण होते, ते सांगत पण होते त्या सगळ्या गोष्टी. असो, धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.